मध्ये एक चित्रपट आलेला नॉर्वे वर्सेस मिसेस चॅटर्जी आणि त्या चित्रपटामध्ये एका महिलेची, एका मातेची, एका स्त्रीची वेदना त्या दिग्दर्शकांनी त्याच्यामध्ये एवढी उभरून आणली होती आणि मी आवर्जून त्या चित्रपटाला पूर्णपणे बघितलं आणि त्याच्या शेवटी जेव्हा तो स्क्रोल येतो ना, त्या स्क्रोल मध्ये जर कोणाचा आभार मानला असेल तर त्या स्क्रोल मध्ये आभार एका व्यक्तीचा मानला होता आणि त्या होत्या सुषमा स्वराजजी. मी का आवर्जून आज त्यांची आठवण करत आहे, कारण काय 6 ऑगस्ट 2019 ला जेव्हा त्यांची मृत्यू झाली तेव्हा मी दिल्लीला होते आणि मी खूप अक्षरशः फुटफुटून रडले. का तर त्या एक अशा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर होत्या ज्यांनी जेव्हा मुलांना त्या विमानातून बाहेर काढलं तेव्हा त्यांनी मिठी मारली आणि स्वतः आईच्या प्रेमापोटी त्यांना रडून त्यांचं स्वागत केलं. त्या फक्त एक मंत्री नव्हत्या, त्या फक्त एक पॉलिटिशियन नव्हत्या, तर त्यांचं मातृत्व होतं. आणि आज त्यांची जी कामगिरी आहे ना साहेब, ती आजही सगळ्या पक्षाची लोक आवर्जून आठवण करून देतात. त्याचबरोबर आपल्या आज माजी महापौर किशोरीताई पेडणेकर बसलेले आहेत. कधी कधी ओरडून बोलायच्या आणि लगेच मग प्रेमापोटी मिरांडा हात घालून लगेच करेक्शन केल्यानंतर मातृत्वाने आम्हाला बाजूला घेऊन समजवायच्या. हे होतं एका पॉलिटिशियन आणि एका मातेचं प्रेम. आज जेव्हा आपण एका मातेला, भगिनीला, एका स्त्रीला त्यांचे अधिकार द्यायचं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये अटी शर्ती आणतो आणि त्या अटी शर्ती काय आहेत सगळ्यांनी इथे सांगितलेलं आहे. डिलिमिटेशन आहे, सेन्सेस आहे. त्या दोन फक्त मात्र 2 गोष्टींना आमचा विरोध होता. 2023 ला जेव्हा हे आरक्षणाचं बिल टेबल करण्यात आलं तेव्हा कोणी त्याच्यामध्ये आक्षेप न घेता एकजुटीने 100% त्या आरक्षण बिलाला पाठिंबा दिला आणि ते पास करण्यात आलं. मग 16 तारखेला काय घडलं? 16 तारखेला तर नोटिफिकेशन झालं. 16 तारखेला नोटिफिकेशन झालं. इथे कोणीतरी प्रवक्त्याने एक असं म्हटलं की आम्ही समुद्र आहोत. महापौर महोदय, मी सांगू इच्छिते, समुद्रामध्ये सुद्धा भूकंप येतो, जसा आता जपानला आलाय 7.4 चा. आणि जेव्हा भूकंप येतो तेव्हा सुनामीची वॉर्निंग दिली जाते आजूबाजूवाल्यांना. आणि त्या सुनामीमध्ये काय होतं? पोटातलं पाणी बाहेर येतो की नाही? त्याच्यानंतर आणखीन एक म्हटलं, काय म्हणाले माझे मोठे दादा, आपली चूक सुधारा. आमचं हेच म्हणणं आहे, आपली चूक सुधारा. का मी म्हणतोय? महिला आरक्षणासाठी आम्ही पहिल्या नंबरवरती उभे आहोत साहेब, पहिल्या नंबरवरती. आज महिला आरक्षण नसतं तर आज ही टुलिप मिरांडा इथे उभी राहिली नसती. आज महिला आरक्षण नसतं तर आमच्या महापौर मॅडम इथे बसल्या नसत्या. आज महिला आरक्षण नसतं तर जेवढ्या आज समितीच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत त्या बनल्या नसत्या. आणि महिला आरक्षण नसतं तर आमच्या देशातल्या पहिल्या प्रेसिडेंट प्रतिभा पाटील नसत्या झाल्या. आज जेव्हा या देशाने महिलेला एवढा मान दिलेला आहे तेव्हा ह्याच देशामध्ये जेव्हा ह्याच देशामध्ये ह्या काळामध्ये 4-5 अशा गोष्टी झाल्या, मग ते हातज असो, उन्नाव असो, मणिपूर असो, त्यावेळेला या देशाची लोक आणि त्याचं नेतृत्व करणारे लोक
नेतृत्व करणारी लोक कोणी त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. तर मणिपूरला कोण पोचले? राहुल गांधी पोचले. त्यांना तिथे थांबवण्यात आलं. नंग अवस्थेमध्ये महिलांची पळाट काढली. तेव्हा तिथे जेव्हा मिलिटरी रूल लावायचा होता नाही लावला. तेव्हा कुठे गेला महिला प्रेम? तेव्हा कुठे गेली लाडकी बहीण योजना? तेव्हा कुठे गेलं महिलांचं आरक्षण? 2023ला जेव्हा टेबल झालं बिल तेव्हा त्याच्यामध्ये या शर्ती नव्हत्या. आणि मी अजून एक आठवण करू इच्छिते. एक माझ्या इथे भगिनी बोलल्या की 27 वर्ष का नाही केलं. तर 27 वर्ष तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचंच हे होतं की फॉर 27 years यू कॅन नॉट चेंज. आणि आता जेव्हा घेतलेलं आहे तेव्हा मग का 2014 पासून यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटी होती. एकच आरोप आहे, हे स्पेशल सत्र बोलवण्यात आलं, विशेष सत्र बोलवण्यात आलं जेव्हा ह्या देशामध्ये निवडणुका लागल्या होत्या. विशेष सत्राची सूचना बाकीचे कुठल्याही मेंबरला नसताना आणि विशेष सत्राची जी त्यांचा जो एजेंडा होता ते सुद्धा कोणाला क्लॅरिटी नव्हती. म्हणून त्याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड आहे, यूपीचे मुख्यमंत्री बोलले दिस शुड हॅव बीन डिस्कस्ड. ते डिस्कस झालं नव्हतं. नाहीतर आज ही जी 2/3 मेजॉरिटीची मिळालेली नाही हे बिल पडलं ना, ह्याचं कारण हेच आहे की हे डिस्कस झालं नाही. याच्यामध्ये जर एखादी गोष्ट एखादा बिल पास करण्याचं किंवा त्याच्यामध्ये अटी त्रुटी शर्ती लावायच्या होत्या तर त्याचं डिस्कशन होणं खूप गरजेचं होतं. इट इज अ हेल्दी डिस्कशन बिकॉज जेवढे इलेक्टेड आहेत ते ह्या जनतेच्या हितासाठी इलेक्टेड आहेत. या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहेत म्हणून ते इथे बसलेत आणि त्या सदनामध्ये बसलेले आहेत. आज जर हिताचं नसतं, आज महिला शक्ती इथे बसलेले, कोणीतरी आकडा सांगितला इथे की आम्ही 50% मेजॉरिटीमध्ये आहोत ना. मग ह्या 50% मेजॉरिटी वरती एवढे मोठे अन्याय होत आहेत. आज मी 1-2 मंत्री आहेत आणि त्या सदनाच्या मेंबर्स आहेत आणि त्यांनी असं वक्तव्य केलं, आय एम डीपली डिस्ट्रेस्ड, आय एम हार्ट ब्रोकन ऑन व्हॉट हॅज हॅपेंड. वी आर ऑल्सो व्हेरी हार्ट ब्रोकन बिकॉज वी एक्सपेक्टेड द बिल टू पास इन अ प्रॉपर वे. We are also extremely heartbroken because the OBC community was not included in that particular bill. I come from the OBC community and I am very proud to say that this opportunity was given to me by the way of 50% reservation in this municipal corporation. आणि जेव्हा हे बिल जेव्हा टेबल करण्यात आलं तेव्हा आम्हाला सगळ्यात मोठा खंत होता की ओबीसी प्रवर्गाला त्याच्यामध्ये सामील केलं नव्हतं. आमच्या एवढ्यासाठी होत्या साहेब, आम्ही कोणीच या बिलला त्या प्रकारे विरोध केला नाही जसं दर्शविण्यात येत आहे. आणि मला अजून आवर्जून सांगायचं आहे की ज्यांना हे मिसकॉन्सेप्शन आहे की काँग्रेसने त्याचा विरोध केला, शिवसेनेने विरोध केला, इंडिया गठबंधनाने त्याचा विरोध केला विरोध, पण आम्ही बिलचा विरोध केलेला नाहीये. पण त्याच्यामध्ये ह्या ज्या 3 शर्ती आहेत ना आमच्या, त्या समावेश नाही केल्या म्हणून आम्ही विरोध केलेला आहे. आज जेव्हा मी ह्या निवेदनाच्या निषेधावरती निषेध करायला उभी राहिलेली आहे तर तेव्हा मी ह्या देशाची आधी आबादी जी आहे ना त्याचं प्रतिनिधित्व करत मी इथे ह्याचा निश्चित दर्शवते की जसं SC ST आणि ओबीसीला त्याच्यामध्ये समाविष्ट करा. आज आमच्या मुंबई महिला काँग्रेसची मी अध्यक्ष आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमच्या वर्षाताई गायकवाड SC कम्युनिटीचे आहेत, खरगे साहेब आहेत ते SC कम्युनिटीचे आहेत, मुर्मू मॅडम आहेत त्या आदिवासी कम्युनिटीच्या आहेत. का समाविष्ट नको ओबीसी समाजाचा? का नको तुम्हाला ओबीसी समाज? जसं दुसऱ्यांना हक्क देताय तसं ओबीसी समाजाला सुद्धा हक्क दिला. आता आपल्या महापौर मॅडम बोलून गेल्या, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि तोच आम्ही आज हक्काने मागतोय. आम्ही कोणाचा हक्क इथे घ्यायला उभे नाही राहिलेलो, आम्ही आमचा हक्क मागतोय. या देशाची आधी आबादी आम्ही आहोत आणि आम्ही आमचा हक्क मागतोय.
आणि जर हक्क ते रीतसर देत नसतील तर आजही आम्ही आवर्जून सांगतो की असला बिल आम्ही कधीच पास होऊ देणार नाही. आणि जर बिल पास करायचं असेल तर आजच्या आज करा. 2011चं जे तुमचा सेन्सेस आहे ना, 543 सीट्स आहेत, त्याच्यावरती करून दाखवा हिंमत असेल तर. द्या 33% आरक्षण त्याच्यावरती. जेव्हा होईल डिलिमिटेशन तेव्हा होईल, जेव्हा होईल सेन्सस रिपोर्ट तेव्हा होईल. पण जर ह्या देशाच्या महिलेला जर कुठेही त्यांना आरक्षण द्यायचं असेल, न्याय मिळवून द्यायचा असेल तर आजच्या आज आणि ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये बिल पास करा. मी सगळे ग्वाही देतो, आमचे सारे पक्ष 100% पाठिंबा देतील आणि हे बिल पास करायचं काम करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.